यानंतर विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी। जागतिक पातळीवर कालपासून नागरी उड्डयन क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। एक नैसर्गिक आपत्ती वेळीच लक्षात आल्यामुळे हजारो प्राण वाचलेत। मात्र त्यासाठी आता हजारो विमानांची सिस्टीम अपडेट करावी लागणार आहे। पहा हा रिपोर्ट। जगभरात एअरबस 320 विमान वापरणाऱ्या बहुतांश विमान कंपन्यांना मोठा फटका बसलाय। एअरबस कंपनीचं जगप्रसिद्ध विमान A320 आणि त्याच परिवारातील A319, A320 CEO, NEO, A321 या विमानांमध्ये मोठा तांत्रिक दोष आढळलाय। एअरबस कंपनीनं जगभरातल्या या प्रकारच्या विमानांना सोलर रेडिएशनचा इशारा दिलाय। 30 ऑक्टोबर 2025 ला अमेरिकेमध्ये कॅन्कन ते नेवार्क असा प्रवास करणाऱ्या अमेरिकन एअरलाइनर जेट ब्लूचं A320 हे विमान हवेत असतानाच अचानक वैमानिकाच्या नियंत्रणाशिवाय काहीशे फूट खाली आलं। वैमानिकानं प्रसंगावधान राखत विमान सावरलं। टांपा या विमानतळावर उतरवण्यात आलं। काही प्रवासी या अपघातात जखमी झाले। याचा तपास केला असता एअरबस या विमान उत्पादन करणाऱ्या कंपनीला सोलर रेडिएशनमुळे विमानाच्या कंट्रोल सिस्टीमवर परिणाम झाल्याचं दिसून आलं आणि एअरबसनं तातडीनं सर्व विमानांसाठी हा अलर्ट जारी केला। बघूया सोलर रेडिएशन म्हणजे काय। सूर्यापासून आलेली अतिशक्तिशाली विद्युत चुंबकीय ऊर्जा म्हणजे सौर विकिरण। उड्डाणावेळी विमान वापरत असलेला फ्लाइट कंट्रोल डेटा, नियंत्रण यंत्रणा विकिरणांमुळे बिघडू शकतात। यामुळे पायलटच्या कमांडशिवाय विमानाची धोकादायक हालचाल होण्याची शक्यता असते। विमानाचा डेटा करप्ट झाला तर विमानाचं नियंत्रण हरवण्याची शक्यता असते। हे कारण समोर आल्यावर एअरबस आणि युरोपियन उड्डयन नियमन यांनी तातडीनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या। त्यानुसार उड्डाणापूर्वी सर्व A320 विमानांच्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये बदल करणं अनिवार्य केलं। या त्रुटीमुळे जगभरातील सुमारे 6000 A320 परिवारातील विमानांचं अपग्रेड हाती घेण्यात आलं। काही विमानांमध्ये केवळ सॉफ्टवेअर अपडेट तर काही विमानांमध्ये हार्डवेअरही बदलण्याची गरज दिसून आली। या अपडेटसाठी साधारणपणे 2 ते 3 तास लागतात। त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस हे अपडेटचं काम करावं लागणार आहे। भारतात सुमारे 300 ते 400 विमानांना फटका बसलाय। DGCAनं हे अपडेशन 29 आणि 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले। भारतात इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेससह A320 विमानं वापरणाऱ्या विमान कंपन्यांना याचा फटका बसलाय। विमान कंपन्यांनी प्रवाशांना काही मार्गदर्शक सूचना जारी केल्यात। पुढील काही दिवसात A320 परिवारातील विमानांनी प्रवास करणार असाल तर फ्लाईटचं वेळापत्रक, रद्दीकरण किंवा विलंब याची स्थिती तपासून पहा। विमान कंपन्या प्रवाशांना नियोजित प्रवासाआधी वेळोवेळी टेक्निकल ॲडवायझरी आणि फ्लाईट स्टेटस अपडेट करतायत, त्यावरही लक्ष ठेवा। प्रवासासाठी निघताना शक्यतो लवकरात लवकर विमानतळावर पोहोचा। तसंच प्रवासासाठी हाताशी पुष्कळ वेळ ठेवा अशा काही सूचना देण्यात आल्या। हवेत उडणाऱ्या विमानाचं नियंत्रण पायलटपेक्षाही कितीतरी अधिक संगणकीय नियंत्रणावर आधारित असतं। त्यामुळे या सिस्टीम अपडेट्स अतिशय महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे सध्या 2 दिवस असुविधा होत असली तरी ती प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। भारतामध्ये क्रिकेट हा धर्म आहे असं म्हणतात। मात्र दक्षिण आफ्रिकेसोबतच्या कसोटी मालिकेमध्ये घरच्या मैदानावर झालेल्या लाजिरवाण्या